और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बदलापूर शहरातील काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष नीरजा आंबेडकर यांची विषारी सर्पदंश करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार 3 वर्षांनंतर उघडकीस आलाय। या प्रकरणात मृत नीरजाचे पती रुपेश आंबेडकर याच्यासह 4 जणांना बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली आहे। पत्नीची हत्या करण्यासाठी रुपेश आंबेडकर यांनी सर्पमित्र चेतन दुधाणे, ऋषिकेश चाळके आणि कुणाल चौधरी यांची मदत घेत सुपारी दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय। 10 जुलै 2022 रोजी नीरजा आंबेडकर यांच्या घरातच विषारी सापाच्या दंशाने हा प्रकार घडवून आणण्यात आला। मात्र यानंतर रुपेशने हा मृत्यू अकस्मात झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती। अलीकडे समाजसेवक संजय वानखेडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऋषिकेश चाळके याच्या चौकशीतून या हत्येचा उलगडा झाला। तपासादरम्यान सरकारी रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात सर्पदंशाचा उल्लेख नसल्यानं संशय व्यक्त केला जात असून संबंधित डॉक्टरांची ही चौकशी करण्यात येणार आहे। दरम्यान मृत्यूनंतर अवघ्या महिनाभरातच रुपेश आंबेडकरने दुसरे लग्न केल्यानं संशय बळावल्याचं नीरजाच्या मैत्रिणीनं सांगितलं। पत्नीची हत्या करण्यासाठी विषारी सापाचा वापर केल्याचा या घटनेमुळे बदलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। प्रथम मी सगळ्यांना माझी ओळख सांगते। मी मनीषा आंबेकर, मी सामाजिक काम करते। मी 10 वर्ष महिला तक्रारमध्ये काम केलेलं आहे। त्या दरम्यान नीरजा आंबेकर ही मला भेटली होती। तिचे काही कौटुंबिक प्रश्न होते आणि त्या कौटुंबिक प्रश्नामधून मी तिला मदत करत होती। त्यामुळे ती माझी चांगली जवळची एक मैत्रीण झाली होती आणि बऱ्याच वेळेला ती खूप कठीण परिस्थितीतून वर आलेली होती। ती काही प्रॉब्लेम आला का मुलांचा आधार कार्ड असू दे, काही असू दे, मला येऊन भेटत होती। ताई मला ती खूप म्हणजे एवढी जे गरीब होती की तिला कपड्यांचं सुद्धा एवढं भान नव्हतं की आपण चांगले कपडे घालायला पाहिजे। पण काही कालांतरानंतर तिच्यात खूप बदल झाला आणि मला वाटतं की चांगली प्रगती केली। नंतर तिने पक्षात प्रवेश केला, काँग्रेसची अध्यक्ष झाली। मला खूप आनंद वाटला। तिला बोलली तू माझ्यासारखी भरारी घ्यायला लागली ग, खूप छान काम करते। ती बोलते ताई तुझा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही काम करतोय। परंतु काही दिवसांनी नंतर असं कळालं की ती तिच्या मिस्टरांबरोबर गेली होती आणि काहीतरी फिरताना तिने फेसबुकला पण टाकलं, तर ती प्रत्येक वेळेस लाईव्ह टाकत असायची की मी इकडे चालली तिकडे चालली। आणि ज्यावेळेला मला जसं कळालं की तिच्याबरोबर असं झालंय की तिच्या रुपेश तिचा नवरा तो मला पण भेटला होता, ताई असं असं झालंय। आणि मी ग्रामीणमध्ये जसं घटना घडल्यावर बघायला पण गेली तर मला सांगितलं की ताई तिला असं प्रॉब्लेम झाला आणि असं करता करताच तिला गाडीमध्ये प्रॉब्लेम झाला असं सांगितलं। आम्हाला काय वाटलं की यांचं एवढं घनिष्ठ प्रेम होतं आणि बघितलेलं पण होतं, हे असं कसं काय घडलं। मला असं जसं कालची बातमी आली ती बातमी मी ऐकून धावत आले की खरंच माझ्या नीरजा मैत्रीण तिच्यावर एवढा मोठा घात झाला आणि खूप खूप चांगली मुलगी होती ती आणि म्हणजे छोट्या घरातून ती मोठ्यापर्यंत परिस्थितीने तोंड देत येत होती। मला तिच्याबद्दल त्यावेळेला तिच्या नवऱ्याने काय सांगितलं, काय घडलं होतं तिच्याबद्दल? तिच्या नवऱ्याने मला असं सांगितलं की ताई आम्ही 2 जण जात होतो, तिच्या माहेरी जात होते वाटतं ते। आणि बोलता आम्ही एका ठिकाणी काहीतरी तिचा उपास होता, तिने काहीतरी खाल्लं बोलतो आणि बसले बसले माझ्याशी गप्पा मारतो आणि मी ड्रायव्हिंग करतोय आणि तिला असं झटका आला असं म्हणून त्याने मला असं सांगितलं आणि तिथंही तसंच ऐकलं होतं। पण आज ही बातमी ऐकून मला म्हणजे खरंच वाटत नाही की निर्जाबरोबर एवढं हे झालं। तर नक्कीच तिच्याबरोबर काय जर असं झालं असेल तर मी प्रशासनाला सांगेल की तिला न्याय असू द्या, कारण तिचे छोटे जे 3 लेकरं आहेत ना ते खूप लहान होते ज्यावेळेला ती वारली त्यावेळेला। कारण तिचं जेव्हा अंतिम विधी होते ना मी स्वतः तिथं गेली होती आणि मी स्वतः तिथे सगळं आणले होते की ते लेकरांची आजची अवस्था तर मला बघूनच एकदम वाईट वाटते की असं लोकांची कृती एवढी बदलून गेली। म्हणजे एका महिलेला तुम्ही भावनिक करतात, प्रेमात घेतात, तिच्या सगळ्या गोष्टी विचारून तिच्या तुम्ही लाचार म्हणून तिला हे करता की नाही बाबा तुला नाही असं नाही, मी तुला अशी मदत करेल तशी। तिला भावनिक होऊन तिच्याबरोबर अशा करून आणि तिच्याबरोबर असे घात केले जातात ना, अशा पुरुषांना तर 100% फाशीची सजा। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन एडीआर क्रमांक 53/2022
येथील जी मयत महिला होती निर्जा रुपेश आंबेडकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा ADR दाखल होता. सदरचा ADR हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये ADRचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगानं तो ADR समरी केलेला होता. परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या ADRच्या अनुषंगानं काही इतर माहिती मिळाली होती. त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या. त्या अनुषंगानं आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो. याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे CDR आहेत त्या CDRचा अनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगानं त्याचा आमचा तपास चालू होता. या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता. यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे. त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली. कबुली दिल्यानंतर आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे. 2022 मध्ये निर्जा आंबेडकर यांचा मृत्यू झाला त्यावेळेला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट काय होते आणि आता जे काही समोर येतं याच्यात किती तफावत आढळते? नाही, आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे. सर किती आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याच्यातील काही आरोपींवर एक दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे. काही आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अजून पुढील तपास चालू आहे. सर किती चॅलेंजिंग होतं कारण 3 वर्षानंतर पुन्हा अशा प्रकारे तपास करणं किती आव्हानात्मक होतं पोलिसांसाठी? ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगानं निश्चितच आम्हाला हे चॅलेंज आहे. परंतु आम्ही त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामध्ये आम्हाला भरीव पुरावा मिळालेला आहे. अजूनही त्याच्यामध्ये तपास करून एक कॉन्क्रीट तपास आमचा पूर्ण करून आम्ही मान्य न्यायालयासमोर या अनुषंगाने दोषारोपपत्र सादर करू. सर सुरुवातीला जेव्हा ADR दाखल झाला होता तेव्हा वैद्यकीय तपासामध्ये डॉक्टरांना सर्पदंशाने मृत्यू झाला असं आढळून आलं नाही कारण नैसर्गिक मृत्यू असं सांगण्यात आलं होतं. हो, त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे. डॉक्टरांचं सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्यांना इन्क्वायरीला बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं या अनुषंगाने माहिती घेणार आहोत. किती आरोपी अटक आहेत आणि किती अटक होणं बाकी आहे? अद्यापर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि यातील जो महत्वाचा दुसरा एक आरोपी जो आहे तो इतर गुन्ह्यामध्ये अटक आहे त्याला आपण या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेणार आहोत. याच्यामध्ये इतरही कोणी अजून निष्पन्न होते का आरोपी म्हणून तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. तपासाची दिशा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्यामध्ये निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ. हे सगळे आरोपी बदलापूरचेच आहेत? हो, यातले सगळे आरोपी हे जे बदलापूरचेच आहेत. सर कुठून अटक केली यांना आपण यातील 2 आरोपी जे आहेत हे बदलापूर मधून अटक केलेली आहे आणि एक आरोपी जो आहे तो अलिबाग या ठिकाणी गेल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही तिथं तपास पथक हे करून पाठवून रात्रीतून त्यांना अटक केलेलं होतं. सर हेतू काय होता, उद्देश समोर आले का? या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. हेतू 1-2 दिवसातच आपल्याला लक्षात येऊन जाईल तपासादरम्यान. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.